मोहम्मद स्ट्राईकला. आडव्या बॅटने खेळायचं होतं. अक्रॉस दी लाईन फटका अप्रतिम आहे. फिल्डर अमान आरामात फिल्डिंग करतोय आणि या 2 धावा सध्या अमान फिल्डिंग करत असताना येत आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक 30 झाल्यात. आव्हान फार कठीण झालंय प्रमोद सर या मॅचमध्ये. 14 बॉल 65 हव्यात. मनीष तारवी 18 धावा देत 4 विकेट्स मिळवलेत. 5 पर कंप्लीट करेल का हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. मनीष तारवी यावेळेला मात्र यस 5 पर कंप्लीट. हकीम खान कोणतीही चुकी करणार नाहीये. करामती खानच्या हातामध्ये बॉल विसावला आणि अशा प्रकारे 5 पर कंप्लीट करणारा गोलंदाज. हॉल ऑफ 5 विकेट. मॅग्निफिसंट बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. मोठा फटका खेळायचा होता. एज लागली आणि हकीम पुढे सरसावला. चांगला झेल. 30 धावा 5 विकेट आणि 5च्या 5 विकेट गोलंदाज मनीषच्या नावावर राहिले. 5 पर हॉल ऑफ 5 हाय फाय गोलंदाजी होत असताना. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्यालाही आपण यायचं आहे कारण की उद्याला टिवरी प्रीमियर लीग एक प्रकारचा गाव कप आपण पाहणार आहोत. तर उद्यालाही 7 वाजता मॅच चालू होणार आहे प्रदर्शन लाईव्हवरतीच. तर आपण सर्वांनी या. कदाचित उद्या प्रेक्षकांना जेवण देखील असेल अशी माहिती आली. यस डेफिनेटली उद्या जेवणाचा आनंद देखील घ्या. या स्पर्धेला शुभेच्छा द्या आणि मॅचचा आनंद घ्या. आग्रहाचं आमंत्रण निमंत्रण. उद्याला आपण पाहणार आहोत टिवरी प्रीमियर लीग टिवरीचा गाव कप श्री वाघोबा मित्रमंडळ टिवरी आयोजित श्री वाघोबा प्रीमियर लीग टिवरी 2026 10 मे आणि संध्याकाळी 6 वाजता सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडूंनी सर्व ग्रामस्थांनी मैदानावरती हजर राहावे. सर्व संघांसाठी मंडळाकडून टी शर्ट देण्यात येणार आहेत व तिखट जेवणाचे जेवणसुद्धा ठेवलेलं आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी सर्व खेळाडूंनी जेवणाचा आस्वाद घ्या आणि या स्पर्धेला भरभरून प्रेम द्या. 12 बॉल 64ची गरज. मनीष तारवी जबरदस्त गोलंदाजी करत असताना 5 पर कंप्लीट केले आणि टीम 94 कॉमन टीमचे आपण पाहताय जे ओनर आहेत संजयभाई म्हात्रे आणि हजरतभाई शेख यांच्याकडून मनीष तारवीसाठी तब्बल 5,000 रुपयाचं प्राइज पाहायला मिळतं. मनीष तारवी वेल बॉलिंग सुपर बॉलिंग ही ताकद आहे या ओनरची आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही परफॉर्मन्स दाखवा चांगला खेळ दाखवा मग आमच्याकडून ते पारितोषिक तुम्हाला जाहीर केलं जाईल. संजयभाई म्हात्रे आणि हजरतभाई शेख नेहमीच मोटिवेशन देत असतात. गुड पर्सन आणि त्यांच्याकडून 5,000 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत मनीष तारवीसाठी. नक्कीच कौतुक करेन कारण की पारितोषिक आपण पाहिलंय. अनेक जण पारितोषिक लावतात 3 षटकार करता 3 विकेट करता. संजयजी म्हात्रे हजरतभाई शेख हे असे व्यक्ती आहेत जे चांगला खेळ दाखवल्यानंतर आपल्या खेळाडूंना पारितोषिक देत असतात मोटिवेट करत असतात. लांब लचक टावरिंग सिक्सर हाय अँड हँडसम गगनचुंबी लॉंगेस्ट सिक्सर. डीजे आज वेगळ्या मूडमध्ये दिसतोय. गाव कप येणार आहे. आज मात्र बरोबर गाणी लागलेत. हो आतमध्ये वळणारा वळणदार चेंडू होता आणि इथे आता विकेट सॅक्रिफाईस करावा लागेल. गेलाय रनआउटच्या माध्यमातून विकेट. मी विनंती करीन दर्शनजी भोईर साहेबांना की आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. कट करायचं आपण प्लीज.
आणि आणखीन एकदा सूचना आहे की मॅच कोणीही जिंकू दे, स्टंपला हात कोणीही लावणार नाही. कारण की उद्याला टिवरी प्रीमियर लीग, टिवरी गावाचा गाव कप आहे. उद्या बिंदास कामन आणि सातपटी तुम्ही या मॅचचा आनंद घेण्याकरता. औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. आता पाहूया आपण या मॅचमध्ये काही शिल्लक आहे का. 37 वरती 6 होते, 1 रन आला, 38 धावा, 2 बॉल शिल्लक चौथ्या ओव्हरचे. 8 बॉल 57 धावसंख्येची गरज. 8 षटकार मारला तरी सुद्धा बॅटिंगवाला संघ पराभव होईल. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी राहिले. 94 कामन वसई तालुका हाफमधून खेळलाय आणि त्या हाफमध्ये मोठमोठे संघ होते जिथे अजिंक्य, दत्ता अली, मालजीपाडा, टिवरी असे संघ होते आणि त्या संघांना पराभव करून हा संघ क्वालिफाय झाला. नुसता क्वालिफाय झाला नाही तर फायनलमध्ये आला आणि फायनलमध्ये आपल्या जर्सीवरती जो नंबर आहे ना, लकी नंबर 94, तेच टार्गेट पहिल्या इनिंगमध्ये आणि 95चं हे टार्गेट. म्हणजे जिकडे बघावं तिकडे टीम 94चं राज्य दिसते. आणि औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. 6 झालाय बॉलिंग मार्कवरती. 6 बॉलमध्ये 57 पाहिजे आहेत. अमन एकदम आरामात बॉलला कॅरी करतोय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये पाहिजे अब तक 56. एक तर्फा मॅच. 5 बॉल आणि 56 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. चांगला बॉल होता, चांगला फिरवला होता, ऑन साईडला खेळून काढलंय आणि शेवटच्या मोमेंटला या वेळेला आपण पाहू शकला आता षटकार, 6 धावा. अमनने चांगले प्रयत्न केले होते. राहिल अन्सारीला बरोबर त्यांनी निवडलं होतं, परंतु त्याच्या डोक्यावरून सरळ बॉल रिले थ्रू केला आणि सरळ बॉल जर आपण पाहिला तर षटकारासाठी गेला. आणि काय जबरदस्त यावेळेला अप्रतिम चांगली फिल्डिंग डेफिनेटली केली होती. परंतु अमानचं कौतुक करावं लागेल. एका हाताने त्याने झेल ऑलरेडी ऑलमोस्ट टिपला होता, परंतु कंट्रोल झालं नाही आणि त्यानंतरचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अमृतच्या बॅटमधून खणखणीत चौकार. गुड शॉट, 4 रन. 3 बॉल आणि औपचारिकता शिल्लक. 49ला 7 गडी बाद. तो कॅच झाला असता तर अप्रतिम कॅच या स्पर्धेतला सर्वात सुंदर कॅच म्हणून गणला असता. शशिकांतजी चौधरी त्यांना विनंती केली की व्यासपीठावर आपण येऊन विराजमान व्हायचंय. वाईट बॉल. पंचांकडून इशारा आलाय वाईट. 3 मध्ये पाहिजे आहेत 45. टीम 94 कामान. जबरदस्त गोलंदाजी, चांगली बॅटिंग, मोठं टार्गेट, मोठ्या मंचवरती पुन्हा एकदा वाईट बॉल. चांगला यावेळी मात्र धावा येत आहेत बॅटिंगवाल्या टीमला. 3 मध्ये 44. एकतर्फा मॅच. मेगा फायनलमध्ये पहिल्या इनिंगला मजा आली, धुवाधार बॅटिंग. दुसऱ्या इनिंगमध्ये मजा आली, पण तो टार्गेट इतकं मोठं होतं की धावा चेस करण्याकरता आव्हान तोकडं पडलंय. स्विच हिटचा हा फटका होता. चौकार येतोय. 2 बॉल आणि 40ची गरज या मॅचमध्ये. हे समीकरण आपण पाहतोय. चांगला फटका, स्विच हिट. आता पाठीमागे लॉंग लेगला खेळलाय, फिल्डर आहे, पाहत राहील. आणखी एक चौकार येतोय. पराभवचं अंतर सध्या कमी करत असताना
आणि धावपळक जर पाहिलं तर 1 बॉल 36ची गरज, 36चा आकडा या दोन्ही टीमच्या मध्ये आलाय. टीम 94 कामण संघाने 94 केल्या आणि 95चं टार्गेट सेट केलं होतं. आता शेवटच्या बॉलवरती बॉल हवेत आहे आणि अशा प्रकारे श्रद्धांजली चषक 2026चा खरा मानकरी ठरलाय. टीम 94 कामन चॅम्पियन टीम 2026 श्रद्धांजली चषकावरती आपलं अधिराज्य, आपलं नाव कोरलं या संघाने. कामन श्री हनुमान मंडल टिवरी आयोजित श्रद्धांजली चषक 2026 वरती आपलं नाव कोरलंय. यशस्वी स्पर्धा पार पडली आणि यशस्वी संघ राहिलाय टीम 94 कामन. कौतुक करेन दीपेश दादा भोईर यांचा, दाऊ दादा